पहिलं भरपूर असं म्हणजे ढीग येऊन पडत होता. कशाचे बी ट्रॅक्टरचे म्हणा, फासा म्हणा, मोठ्या मोठ्या येऊन पडत होते. वेल्डिंग करा 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 म्हणून. आता काय नाही एवढं. नमस्कार, बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक, आपण सोलापूरमध्ये आहे आणि वेगवेगळी माहिती आपल्यासमोर आपण घेऊन येत असतो. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आहे ना, या ठिकाणी हे घिसाडे आहेत आणि यांच्या पद्धतीने हे काम करत आहेत. नक्की यांची सकाळची सुरुवात कशी होते? काय नाव? माझं प्रशांत राजू साळुंके. प्रशांत राजू साळुंके. काय काम करतो तुम्ही? काय ना, शेती अवजारे, कोराडी, खुरपे, वेगवेगळे पद्धतीचे पूर्ण खोरे असं लागेल ते साहित्य आम्ही देतो शेतकरीला. आहे ती प्रॉपर कुठले? प्रॉपर आता आमचे बाप हे ते राजस्थानचे होते. आता आमची 4थी 5वी पिढी आहे. बार्शी, बावी असं करत करत आता इथं आलेलं. आता इथं आमचे बापदादा आले. आता वापस आम्ही इथंच आहे. आजोबा सोलापूर. काय पत्ता काय इथला ही सम्राट चौक परबगा महाराज मंदिर, भगवती सोसायटी लगत सोलापूर. आता आमचं वय आहे बघा 35 आहे. 34. शिक्षण 10वी झाली. काय म्हणजे तिकडनं आला तुम्ही राजस्थान? शिक्षण कुठून झालं? मराठी? नाही ना, मराठी आपले आमचे बापदादा आले ते पहिले पूर्वज. आता आमचे वडील इथलेच, आता आम्ही बिथलेच. शिक्षण सगळं मराठीत आपलं. सगळं ही काम कसं काय शिकला? आता ही काय बापदादा बसणं आलेलं आहे. आता हीच करत राहिलो. आता आम्ही काय ह्याच्यासाठी काय कोळसा लागतो? कोळसा लागतो. आता इकडून ठीक आहे. ही भात आहे, पहिला पूर्वीचा भात आहे. आता असले बंद झाले तर आम्ही तर ठेवले ती. कधीपासून आहे भाता? आता ही कमी कमी तर 100 वर्षापासून आहे सुद्धा. ही भाता तुमचं? काय किती धंदा होतोय? काय भात अंदाजे काय 400-500 बी व्हायचं कटिंगच आहे. 400-500? काय कोण काम करतं ह्याच्यावर? आता तुम्ही हे काम करता, काय कोण काम करते ह्याच्यावर? आता आम्ही दोघं जातात म्हणजे एवढे आहेत ना, तेवढेच करतात. काय दुसरे बाहेर जातात कामाला. लग्न झालं की कधी? आता लग्न होऊन 8 वर्ष झाले. नवरा बायको? हो, आणि भाऊ आहे. भाऊ आपला हीच हाताखालीच आहे. काय फॅब्रिकेशन करतंय, काय ही करतंय, काय वेल्डिंग इकडं तिकडं. हे काय धंदा एवढा नाही राहिला आता पहिल्यासारखा. पहिला कसा होता? पहिला भरपूर. आता बघा तुम्हाला अंदाजे कधी होता धंदा? ही बघा 1980 2000 मध्ये धंदा होता. 2000 मध्ये 1980 90 95 2005च्या आजच्या मधनं होता. सगळं प्रपंच आपलं चालू. हो, त्यावेळेस भरपूर होतं. आणि पहिला आम्ही आमचे आजोबा वडील ते 4:30 वाजता उठून कामधंदे करत होते. शेतकरी होते राहत. हे सगळं आता इथं निघले बघा. सगळं इकडून पूर्ण इथं निघले. काय राहिलं सर? पूर्ण मार्केट पूर्ण झाले. ही बंबई, इकडून तिकडून हैदराबाद, ह्याकडून पूर्ण डिलिव्हरी येऊन येते इथं आमच्याकडून. इथून बनवलं? नाही, सगळं इथं आलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं लय अवघड झालं. आधी सारखं धंदा आहे ना, आधी काय पेंडिंगला कामं येऊन पडायची. पहिलं भरपूर असं म्हणजे ढीग येऊन पडत होता. कशाचे बी ट्रॅक्टरचे म्हणा, फासा म्हणा, मोठ्या मोठ्या येऊन पडत होते. वेल्डिंग करा 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 म्हणून. आता काय नाही एवढं. लय अवघड. आता तुम्हाला माहितीच आहे बघा, जनरेशन आहे काय आहे चालत. दर्शक, या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना, हे मूळचे जरी बाहेरले असले तरी आता प्रॉपर यांचा जन्मच सोलापूरमध्ये झालेला आहे आणि 10वी यांचं शिक्षण झालेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आहे ना, यांच्या धंद्यावरती आहे ना आता मार बसलेला हे या ठिकाणी ते सांगत आहेत. काय कामं करता तुम्ही? करता खुरपे इळे असंच विकता. एवढी प्रॉपर्टी होत नाही. किती वय आहे तुमचं? माझी असं 65. शिक्षण बिक्षण काय नाही. काय कोण असतंय घरामध्ये? 6 जण आहेत घरामध्ये. काय काम काय असतं? काय लेकरं वेळ काय शाळेला जातात, नवरा बायको काम करतात. मी असं थोडं माल विकते. असं आपला धंदा करते. 1000-2 तुम्ही पण हे काम करता? हो, करते की. काय काम करत होता? म्हणजे असं काय काम करत नाही. मालक होता तेव्हा करत होते. काय आता नाही? आता बसून आहे. आता बसून 10-5 विकते, तेवढे बसते. फक्त विकायचं. काय आता धंदा आहे का? बंद आहे सगळं. एवढं काय भट्टीवर येत नाही, जात नाही.
धापाचं ते पोट भरत नाही, काय करायचं. शेतकऱ्या नांगर फिरवालेले ते फिरवालेले, आपल्याला काय होतं आता आपला धंदा बुडायचा वखत आलाय. हां. धंदा काय नाही. आता काय दिवसानं बंद पडणी, मग काय खायचं. शेतकऱ्याचं तर काम आम्हाला येत नाही, मग काय खायचं. आयटी धंदा बंद पडला. आता हे होईन धंदा बंद पडन. आधी होता का धंदा? आधी होता, आधी होता. आधी कुऱ्हाडी, बेडगे, खुरपे, विळे, फासा, टिपणीचं शेतकऱ्याचं माल. आता सगळं भोगच आहे, डुप्लिकेट आहे. आता सगळं डुप्लिकेट. आता आमचं कमी झालंय. आधीचं खुरपं आहे त्याच्या खुरप्यामध्ये काय फरक आहे. आधीच आमचं भारी होतं, आता ही खुरप नेलं की गिरायक म्हणतंय मोडतंय, असं म्हणतंय. आता एक कंपनी माल आहे. अवघडच आहे. अवघड आहे की काय करायचं. काय आता दुसरं काय चालू आहे? आता दुसरं काय नाही, बसून आहे. 3 माणसं बसून आहेत, काय खायचं. योगासच नाही कशाचं तर काय करायचं.